नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10 औषधी वनस्पतींची नावे आणि त्यांची माहिती मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. तुळस. तुळस ही एक अत्यंत पवित्र आणि औषधी वनस्पती आहे. भारतात जवळपास प्रत्येक घरात ती आढळते. तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. सर्दी आणि खोकला यावर तुळशीचा चहा किंवा काढा अत्यंत गुणकारी आहे. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण देते. तुळशीच्या पानांचा लेप किंवा रस मुरमे आणि त्वचेच्या इतर समस्यांवर प्रभावी आहे. कोरफड. कोरफड ही एक रसाळ वनस्पती आहे. तिच्या पानांमध्ये एक जाडसर पारदर्शक गर असतो, ज्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. कोरफड तिच्या थंड आणि सुखदायक गुणधर्मासाठी ओळखली जाते. भाजलेल्या, कापलेल्या किंवा खरचटलेल्या जखमांवर कोरफडीचा गर लावल्याने त्वरित आराम मिळतो आणि जखम लवकर बरी होते. कोरफडीचा गर केसांना पोषण देतो आणि केस गळणे कमी करतो. कोरफडीचा रस घेतल्याने पचन प्रक्रिया सुधारते. अश्वगंधा. अश्वगंधा एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तिचे नाव अश्वा म्हणजे घोडा किंवा गंधा म्हणजे वास या शब्दावरून आले आहे, कारण तिच्या मुळांचा वास घोड्याच्या वासासारखा असतो आणि ती घोड्यासारखी ताकद देते असे मानले जाते. अश्वगंधा एक उत्कृष्ट अडॅप्टोजन आहे, जी शरीरातील कोर्टिसोल ताण कमी करणारे हार्मोन कमी करून ताण किंवा चिंता कमी करते. अश्वगंधा ही शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करते आणि ऊर्जा वाढवते. ही वनस्पती रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास देखील मदत करते. निद्रानाश दूर करण्यासाठीही उपयोगी आहे. आवळा. आवळा हे एक छोटे फळ आहे जे व्हिटॅमिन सीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. आवळ्याच्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सीमुळे आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि शरीराला संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण देतो. आवळ्याचा रस किंवा चूर्ण केस आणि त्वचेच्या रोगांसाठी खूप उपयुक्त आहे. तो केस मजबूत बनवतो आणि अकाली केस पांढरे होणे थांबवतो. आवळा पचन सुधारतो आणि पोटाच्या समस्या देखील दूर करतो. ब्राह्मी. ब्राह्मी ही एक छोटी रेंगाळणारी वनस्पती आहे जी ओलसर जागा आणि पाणथळ प्रदेशात आढळते. आयुर्वेदात तिला मेंदूचे टॉनिक म्हणून देखील ओळखले जाते. ही वनस्पती विशेषतः मेंदूच्या कार्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी वापरली जाते. ब्राह्मीचा उपयोग स्मरणशक्ती वाढवण्यात आणि एकाग्रता सुधारण्यात होतो. तसेच ती ताण आणि चिंता कमी करून
मानसिक शांतता प्रदान करते. विद्यार्थ्यांसाठी ती खूप फायदेशीर आहे कारण ती शिकण्याची क्षमता आणि आकलनशक्ती वाढवते. अडुळसा. अडुळसा ही प्रामुख्याने श्वसन विकारांवर वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. तिची पाने आणि फुले औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. अडुळसा कफ कमी करण्यास मदत करते. खोकला आणि दमा यावर प्रभावी आहे. घसा दुखीवर आराम मिळवण्यासाठी अडुळसाच्या पानांचा काढा घेतला जातो. ती श्वसनमार्गातील अडथळे दूर करून श्वास घेणे सोपे करते. अडुळसामध्ये सूज कमी करणारे अनेक गुणधर्म आहेत. कडुलिंब. कडुलिंब असा एक वृक्ष आहे ज्याची प्रत्येक भाग, पाने, फुले, फळे, बिया आणि साल औषधी गुणधर्मांनी भरलेले आहे. ते अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्वचेचे रोग जसे की मुरमे, फोड आणि एक्झिमावर उपचार करण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा लेप किंवा रस वापरला जातो. कडुलिंब शरीरातील रक्त शुद्ध करते आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. कडुलिंबाच्या काडीचा उपयोग दात घासण्यासाठी केला जातो कारण ती दातांसाठी खूप चांगली असते. गुळवेल. गुळवेल ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे जी आयुर्वेदात अमरत्व देणारी म्हणून ओळखली जाते. ही वनस्पती तिच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आणि विषारी पदार्थ बाहेर काढणाऱ्या गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. गुळवेल शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढवते आणि ताप, सर्दी, खोकला यासारख्या रोगांपासून बचाव करते. जुना तापावर आणि व्हायरल इन्फेक्शनवर गुळवेलीचा काढा खूप प्रभावी आहे. गुळवेल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते. शतावरी. शतावरी ही एक झुडूप आहे जी महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. आयुर्वेदात तिला राणी म्हटले जाते. महिलांच्या अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करते. शतावरी हार्मोन संतुलन राखते आणि मासिक पाळीच्या समस्या, रजोनिवृत्ती आणि स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये दुधाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. ती पचन सुधारते आणि पोटातील अल्सर कमी करण्यास देखील मदत करते. शतावरी शरीरातील ताण, तणाव कमी करण्यास देखील मदत करते. पुदिना. पुदिना ही एक सुगंधी वनस्पती आहे जी तिच्या ताजेतवाने करणाऱ्या वासासाठी आणि औषधी गुणधर्मासाठी ओळखली जाते. त्यात मेन्थॉल नावाचे घटक असते जे अनेक समस्यांवर प्रभावी ठरते. पुदिन्याच्या पानांचा चहा किंवा चटणी पचन सुधारण्यास
गॅस आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करते. मळमळ आणि उलटीची भावना कमी करण्यासाठी देखील पुदिना खूप प्रभावी आहे. सर्दी आणि खोकल्यामुळे नाक बंद झाल्यास पुदिन्याचा वाफ घेतल्यास श्वसनमार्ग मोकळा होतो. पुदिन्याच्या पानांचा वापर माउथ फ्रेशनर म्हणून देखील केला जातो.